हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। मुंबईत आणखी 4 दिवस मुसळधार पाऊस, 6 जुलैपर्यंत जोरदार पाऊस बरसणार, मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट। जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, 2 फूट पाणी भरल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, वाहतूक पोलिसांकडून गोखले पुलाचा वापर करण्याचं आवाहन। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट, रात्रभरापासून पावसानं रायगडला झोडपलं, अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, जगबुडी नदीच्या पातळीत मोठी वाढ, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन। नागपुरात स्कूल व्हॅनला महापालिकेच्या बसची धडक, अपघातात 3 ते 4 विद्यार्थी जखमी, विद्यार्थी सीटवरून थेट खाली कोसळले। लोणी कारभारमध्ये 2 वर्षीय चिमुकल्याचा साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष। साकीनाका मॅनहोलमध्ये पडून मृत्यू प्रकरणी पालिकेची कारवाई, सहाय्यक आयुक्तांसह 4 अभियंते निलंबित, कंत्राटदार काळ्या यादीत। साचलेल्या पाण्यात विजेचा धक्का लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, मुंब्र्यातील कादर पॅलेस परिसरातील घटना, कंपनीच्या निष्काळजीपणामुळे बळी गेल्याचा नगरसेवकाचा आरोप। उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे लक्ष। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी आज सुनावणी, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी आज संपणार, कोर्ट काय निर्णय घेणार याकडे लक्ष। लोकलमधील हत्या प्रकरणानंतर रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय, आता धारदार हत्यारं किंवा अवजारं लोकलमध्ये सोबत नेण्यावर निर्बंध। टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, सोनू सिंह, मिथुन सिंग आणि कपिल दहियाला कोठडी। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला एकमतानं मंजुरी, शेतकरी महिलांसाठी सरकारकडून सवलतींचा वर्षाव, महिला शेतकऱ्यांसाठी विशेष निधीची तरतूद। उत्तराखंडातील रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पाऊस, अलकनंदा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत बिघाड, जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन 14व्या दिवशीही सुरूच। आर्थिक ऊर्जा सुरक्षेसाठी करार, भारत जपान सामरिक संबंध दृढ, पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर। रशियाच्या हल्ल्यात कीव्हमध्ये 18 ठार, तेल शुद्धीकरण प्रकल्पांना रक्ष केल्यानंतर रशिया आक्रमक। यजमान इंग्लंडची फायनलमध्ये धडक, दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी केला पराभव, आता ऑस्ट्रेलिया इंग्लंड अंतिम सामना होणार। सोशल मीडियावर किंग कोहलीचा जलवा, मोडला किम कार्दाशियनचा सर्वात मोठा रेकॉर्ड।